ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक मोठी आणि दिलासादायक अपडेट समोर आली। गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये एकच प्रश्न सतत विचारला जात होता, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी मिळणार? डिसेंबर महिन्यापासून वारंवार हप्ता लवकरच जमा होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, पण पाहता पाहता डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे 3 महिने संपले तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण तयार झालं होतं। आता परिस्थिती बदलताना दिसत आहे। बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर अखेर शेतकऱ्यांसाठी सकारात्मक बातमी पुढे आली। लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी जमा होणार असल्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। विशेष म्हणजे केवळ नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ताच नाही, तर केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची तयारी सुरू झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता तयार झाली आहे। सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून याच अधिवेशनादरम्यान नमो शेतकरी योजनेसाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला। निधीची तरतूद झाल्यानंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण केल्या जातील आणि त्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले जातील। उपलब्ध माहितीनुसार राज्यातील सुमारे 91 लाखांहून अधिक शेतकरी या हप्त्याचा लाभ घेणार आहेत। आतापर्यंत या योजनेअंतर्गत 7 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात यशस्वीरित्या जमा झाले आहेत आणि आता सर्वांच्या नजरा 8व्या हप्त्याकडे लागल्या आहेत। त्यामुळे येत्या काही दिवसात शेतकऱ्यांची ही दीर्घ प्रतीक्षा संपून प्रत्यक्ष आर्थिक मदत खात्यात जमा होण्याची शक्यता तयार झाली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। त्याचबरोबर केंद्र सरकारकडून राबवली जाणारी PM किसान सन्मान निधी योजना देखील सुरूच आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 21 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आणि आता 22वा हप्ता देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। म्हणजेच PM किसान योजनेचे आणखी 2,000 रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। आता साध्या शब्दात बोलायचं झालं, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये असे एकत्र मिळून 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची तयारी सरकारकडून जोरदार सुरू आहे। बराच काळ हप्ता रखडल्यामुळे सरकारवरही दबाव वाढला होता आणि त्यामुळेच आता निधी वितरणाच्या हालचालींना वेग आल्याचं दिसून येत आहे। अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न होता की इतका उशीर का झाला? तर यामागे काही महत्त्वाची कारणं होती। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या, आचारसंहिता लागू होती आणि काही प्रमाणात निधी सुद्धा उपलब्ध असण्याचा प्रश्न तयार झाला होता। या सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणींमुळे 8वा हप्ता वेळेत जमा होऊ शकला नाही। पण आता राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे आवश्यक निधी मंजूर करून हप्ता वितरित करण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला। म्हणून शेतकरी बांधवांनो, काळजी करायची गरज नाही। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता असे एकत्र मिळून 4,000 रुपये लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। मात्र हे पैसे नेमके कधी खात्यात येणार, कोणत्या शेतकऱ्यांना सर्वात आधी लाभ भेटणार आणि तुमच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी काय आवश्यक आहे, ही संपूर्ण माहिती पुढे आपण सविस्तर समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अनेक वेळा छोट्या चुका किंवा अपूर्ण कागदपत्रांमुळे हप्ता अडकतो। जर तुम्हाला ही दोन्ही योजनांची मिळून 4,000 रुपये खात्यात मिळावेत असं वाटत असेल तर काही महत्त्वाच्या अटी आणि प्रक्रिया पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याबद्दलची महत्त्वाची माहिती आता पुढे पाहूया। तर शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा भाग नीट लक्ष देऊन समजून घ्या, कारण अनेक वेळा हप्ता मंजूर होतो पण काही छोटी कामं अपूर्ण राहिल्यामुळे पैसे खात्यात येत नाही। त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी काही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता असे एकत्र मिळून 4,000 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर काही गोष्टी पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे। हप्ता मिळण्यासाठी सर्वात पहिली आणि महत्त्वाची अट म्हणजे eKYC पूर्ण असणं। अजूनही अनेक शेतकऱ्यांनी eKYC पूर्ण केलेली नाही, पण लक्षात ठेवा, सरकारने आता eKYC अनिवार्य केली आहे। कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही प्रक्रिया पूर्ण असणं आवश्यक आहे। जर eKYC अपूर्ण असेल तर हप्ता मंजूर झाला तरी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाही। त्यामुळे ज्यांची eKYC बाकी आहे त्यांनी तात्काळ ती पूर्ण करून घ्यावी। दुसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्ड आणि बँक खातं लिंक असणं। अनेक वेळा आधार बँकेशी जोडलेलं नसल्यामुळे पैसे परत जातात आणि अडकून राहतात। त्यामुळे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं आहे का नाही हे एकदा खात्री करून घ्या। जर लिंक नसेल तर जवळच्या बँकेत किंवा सेवा केंद्रात जाऊन लगेच प्रक्रिया पूर्ण करा।
कारण आधार लिंक असेल तरच हप्ता थेट खात्यात जमा होतो. आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे नमो शेतकरी योजना ही PM किसान योजनेशी जोडलेली आहे. म्हणजेच जे शेतकरी PM किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जाईल. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ज्यांच्या खात्यात PM किसान योजनेचे हप्ते नियमितपणे जमा होत आहेत त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार आहे. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये असे मिळून एकत्र 4,000 रुपये खात्यात हवे असतील तर आजच 2 गोष्टी तपासा. KYC पूर्ण आहे का आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का. ही छोटी पण महत्त्वाची कामं पूर्ण असतील तर तुमचा हप्ता कोणत्याही अडचणीशिवाय थेट खात्यात जमा होईल. एक गोष्ट इथे स्पष्टपणे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता फक्त त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो जे सर्व आवश्यक अटी पूर्ण करतात. त्यामुळे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं आणि KYC पूर्ण असणं. यापैकी कोणतीही प्रक्रिया अपूर्ण असेल तर हप्ता मंजूर झाला तरी सुद्धा पैसे खात्यात येणार नाहीत. म्हणून अजूनही ज्यांनी ही कामं केलेली नसतील त्यांनी वेळ वाया न घालवता तात्काळ पूर्ण करून घ्यावीत. आता सगळ्यांच्या मनात मोठा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता नेमका कधी मिळणार. PM किसान योजनेबद्दल पाहिलं तर या योजनेचे हप्ते साधारणतः वेळापत्रकानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असतात. त्यामुळे PM किसानच्या हप्त्याबद्दल फारशी चिंता करायचं काहीही कारण नाही. पण नमो शेतकरी योजनेबद्दल वारंवार विलंब का होतो हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. यावेळी उशीर होण्यामागे काही ठोस कारणं होती. राज्यामध्ये वेगवेगळ्या योजना सुरू असल्यामुळे आर्थिक ताण वाढला होता. विशेषतः इतर मोठ्या योजनांमुळे निधी वाटपावर दबाव निर्माण झाला होता. त्याचबरोबर निवडणुका, आचारसंहिता आणि प्रशासकीय प्रक्रिया यामुळे सुद्धा हप्ता वेळेत वितरित होऊ शकलेला नाही. प्रत्यक्षात हा हप्ता डिसेंबर महिन्यातच मिळणं अपेक्षित होतं, पण परिस्थितीमुळे तो पुढे ढकलला गेला. आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि याच काळात वेगवेगळ्या योजनांसाठी निधी मंजूर केला जातो. त्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी देखील मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. निधी मंजूर झाल्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात 8वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. आता ताज्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता फेब्रुवारी 2026 अखेरपर्यंत येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, मात्र तो जमा झाला नाही. आता नवीन अपडेटनुसार 7 मार्च 2026च्या सुरुवातीपासून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हप्ता जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 4,000 रुपयांचा लाभ मिळण्याची शक्यता अतिशय मजबूत झाली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता हप्त्याबद्दल समोर येणारी सर्वात ताजी आणि महत्त्वाची अपडेट तुम्ही समजून घ्या. उपलब्ध अहवालानुसार निवडणुकीची आचारसंहिता, काही प्रशासकीय प्रक्रिया आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देण्यात विलंब झाला होता. सध्या लाभार्थी शेतकऱ्यांची अंतिम यादी तयार करण्याचं काम सुरू आहे. म्हणजेच हप्ता वितरणाची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही. सरकारकडून हप्ता देण्यासाठी आवश्यक तयारी जवळपास पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. आता फक्त निधी मंजुरीची औपचारिक प्रक्रिया पूर्ण होताच शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे वर्ग केले जातील. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, थोडी प्रतीक्षा ठेवा, कारण मार्च महिना सुरू झाला असून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा सध्या सुरू आहे आणि याच काळात निधी मंजूर होण्याची शक्यता जास्त असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनपर्यंत सरकारकडून हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात आहेत, पण अधिकृत घोषणा झालेली नाही हे लक्षात ठेवा. मात्र विश्वसनीय सूत्रांकडून येत्या 7 ते 8 दिवसात नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. यानंतर लगेचच PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील याच महिन्यात वितरित केला जाऊ शकतो. साधारणपणे नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर काही दिवसांच्या अंतराने PM किसानचा हप्ता देखील दिला जातो. म्हणजेच या महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात दोन्ही योजनांचे मिळून 4,000 रुपये जमा होण्याची शक्यता मजबूत झाली आहे. पण मित्रांनो, इथे पुन्हा एक अतिशय महत्त्वाची सूचना, ज्यांची KYC अद्याप पूर्ण झालेली नाही त्यांनी ती पूर्ण करून घ्या. तसेच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का याची खात्री करून घ्या, कारण ही दोन्ही कामं अपूर्ण असतील तर हप्ता येऊनही पैसे खात्यात जमा होणार नाहीत. खरं तर हा हप्ता याआधीच मिळणं अपेक्षित होतं, मात्र तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे प्रक्रिया लांबली होती.
आता मात्र परिस्थिती अंतिम टप्प्यात असून लवकरच शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये थोडी चिंता आणि संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसत आहे. कारण शेतीची कामं सुरू असताना खर्च मात्र थांबत नाही. बियाणं, खतं, औषधं किंवा घरगुती गरजा, प्रत्येक गोष्टीसाठी पैशाची गरज असते. त्यामुळे सरकारकडून मिळणारे हप्ते वेळेत मिळणं शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं ठरतं. खरं पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता डिसेंबर महिन्यातच जमा होणं अपेक्षित होतं. पण डिसेंबर गेला, त्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारी सुद्धा संपले आणि आता मार्च महिना सुरू झाला तरी सुद्धा खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. पण आता शेतकऱ्यांनी चिंता करायची काहीही गरज नाही. सरकारकडून अधिकृतपणे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची घोषणा करण्यात आलेली आहे. आता ताज्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसानचा 22वा हप्ता हे दोन्ही हप्ते याच मार्च महिन्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंदाजानुसार मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे बराच काळ वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आता पीक विम्याबद्दल सुद्धा मोठी अपडेट समोर येत आहे. खरीप हंगामात 2025चा पीक विमा जानेवारी महिन्यात देण्यात येईल अशी माहिती कृषी विभागाने यापूर्वी दिली होती. मात्र तो देखील वेळेत जमा झाला नाही. यामागे पीक विमा पोर्टलवरील तांत्रिक अडचणी कारणीभूत असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे विमा रक्कम वितरणाची प्रक्रिया काही काळ थांबली होती. सध्या मात्र कृषी विभागाकडून या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार तांत्रिक अडथळे दूर करण्याचं काम सुरू असून याच मार्च महिन्यामध्ये पीक विम्याची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजना, PM किसान योजना आणि पीक विमा हे तिन्ही आर्थिक लाभ एकाच महिन्यात मिळण्याची शक्यता तयार झाली आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, थोडा संयम ठेवा आणि आवश्यक कागदपत्र आणि प्रक्रिया पूर्ण असल्याची खात्री करून घ्या. कारण आता प्रतीक्षा संपण्याची वेळ जवळ आल्याचं चित्र दिसत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार याच मार्च महिन्यामध्ये पीक विम्याची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असेल त्यांनी आता काळजी करायची काहीही गरज नाही. आज आपण जी माहिती जाणून घेतली ती सध्याच्या अधिवेशनात सुरू असलेल्या घडामोडींवर आधारित आहे आणि आता या अधिवेशनातून शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय होणं अत्यंत गरजेचं बनलंय. कारण आजची खरी गरज आहे ती शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची. शेती टिकून राहण्यासाठी आणि शेतकरी मजबूत होण्यासाठी सरकारी योजनांचा फायदा वेळेत मिळणं खूप महत्त्वाचं असतं. याच पार्श्वभूमीवर कर्जमाफीबद्दलही सरकारकडून हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अंदाजानुसार 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी सुद्धा पूर्ण होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र सध्या एक मोठी समस्या म्हणजे सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवा. रोज नवीन तारीख सांगितली जाते, आज पैसे येणार, उद्या हप्ता जमा होणार आणि या बातम्यांवर विश्वास ठेवून अनेक शेतकरी बँकेत जाऊन खातं तपासतात, पण प्रत्यक्षात पैसे जमा झालेले नसतात. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय आणि निराशा वाढत आहे. म्हणूनच सरकारने अधिकृत घोषणा करून शक्य तितक्या लवकर हप्ता वितरित करणं गरजेचं असल्याची मागणी आता जोर धरत आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता हप्त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे थोडा संयम ठेवा आणि फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. आता ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवांपर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा. अशा शेती आणि सरकारी योजनांच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.